कुसुम हरिश्चंद्र लोंढे, लीडर ट्रेनर, सातारा भारत स्काउट गाईड, जिल्हा संस्था सातारा। 2019 पासून जेव्हा कोरोना काळामध्ये राज्य संस्थेवरती पदाधिकाऱ्यांमध्ये बरेच बदल झाले आणि त्या बदलाचा परिणाम जिल्हा संस्थांवर झाला। कारण जिल्हा संस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदांवरचे काही अधिकारी बदलले गेले, समाजातले अधिकारी नव्हते, शासकीय अधिकारी नेमले गेले, तरीही काही नाही। परंतु सध्या संस्थेमध्ये फक्त ही संस्था समाजाभिमुख, लोकाभिमुख असलेली संस्था शासनाने ताब्यात घेतली असं सर्वत्र विचार या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे। आणि त्या दृष्टीने माननीय उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या चळवळीच्या प्रगतीबद्दल, या चळवळीतल्या स्काउट गाईडच्या मुलांच्या गुणात्मक आणि संख्यात्मक विकासाबद्दल 29/4ला मीटिंग झाली। त्यामध्ये दादांनी ॲडॉक कमिटी नेमली आणि त्या ॲडॉक कमिटीच्या मार्गदर्शनानुसार पुढे 6 महिन्यामध्ये राज्य संस्था, जिल्हा संस्था यांच्या निवडणुका होतील आणि त्याच्यावरती अधिकारी येतील, पदाधिकारी येतील आणि सर्व जिल्हा मंडळ, कार्यकारी मंडळ तयार होईल असं ठरलं। त्याप्रमाणे आम्हाला ट्रेनरला वरून जे मार्गदर्शन आलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये 2019 पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे याचं एक लेखी निवेदन आपण ॲडॉक कमिटी आणि शासन दरबारी पाठवा ईमेलवरती, म्हणजे मग पुढील धोरणं आखता येतील आणि मग या चळवळीचा उत्कर्ष होईल। तेव्हा आता ते निवेदन आम्ही या सर्व माझ्या ट्रेनर बंधू भगिनींनी तयार केलेलं आहे आणि ते आज जिल्हा संस्थेच्या कार्यालयामध्ये जिल्हा संघटकांना आम्ही सबमिट केलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही ॲडॉक कमिटी, मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, क्रीडा मंत्री, नंतर क्रीडा आयुक्त बालेवाडी यांच्याकडे सुद्धा पाठवणार आहोत। शासन दरबारी या चळवळीला न्याय मिळेल अशी आशा आम्ही ट्रेनर बंधू भगिनी व्यक्त करतो आणि समस्त सातारा जिल्हा स्काउटर गायडरच्या वतीने मी नम्र विनंती करते की या चळवळीला पूर्वीसारखे दिवस येऊन मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा। धन्यवाद। क्लॅप्स गो। सोनावणे, माजी राज्य संघटना आयुक्त स्काउट तथा लीडर ट्रेनर सातारा। आज या ठिकाणी निवेदन आम्ही आज जिल्हा कार्यालयात सादर केलेलं आहे। याची पार्श्वभूमी की बारामती येथे ॲडव्होकेट विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमची बैठक घेण्यात आली। यासाठी की 2019 पूर्वीचं जे स्काउट गाईड होतं आणि 2019 नंतरची झालेली प्रगती अधोगती याबाबत आढावा बैठक घेतली। त्या आढावा बैठकीमध्ये आम्ही सातारचे ट्रेनर्स आणि इतर महाराष्ट्रात आलेले ट्रेनर्स त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि आम्ही त्या ठिकाणी आमचा आढावा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे ॲडव्होकेट विशाल पाटील यांनी राज्यस्तरावर माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार दादांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग आयोजित केली आणि त्या मीटिंगमध्ये जे ॲडॉक कमिटी स्थापन केली आणि त्या ॲडॉक कमिटीच्या आदेशानुसार त्यांनी ॲडॉक कमिटीने त्या ठिकाणी कार्यभार स्वीकारल्यानंतर ॲडॉक कमिटीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही आज सातारा भारत स्काउट गाईड या जिल्हा कार्यालयामध्ये आमच्या जिल्ह्याचे एक निवेदन घेऊन तयार करून की ज्याच्यामध्ये जिल्ह्याची इमारतीच्या संदर्भात, आमच्या ट्रेनिंग सेंटरच्या संदर्भात, जिल्ह्याची संख्यात्मक वाढ, जिल्ह्याची गुणात्मक वाढ, त्याचबरोबर इतर पुरस्कार स्पर्धा या बाबतीमध्ये 2019 पूर्वी झालेली प्रगती आणि 2019 नंतरची झालेली जी काय प्रगती याबाबतचं सविस्तर असं निवेदन तयार केलं आणि सातारा भारत स्काउट गाईड्स जिल्हा कार्यालयातील जे आमचे कर्मचारी आहेत, जिल्हा संघटक यांच्याकडे ते आम्ही आमच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ जे स्काउटर्स गाईडर्स यांच्यामार्फत त्यांना आम्ही या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला खात्री आहे की पूर्वीचे दिवस या स्काउट गाईडला येतील अशी मला खात्री आहे आणि संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्याचा आम्ही आमच्या सर्व ट्रेनर्सचा मानस आहे आणि त्याप्रमाणे आम्ही स्वेच्छेने कामकाज या ठिकाणी करू अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि आज हे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड्स हे जे राज्यामध्ये भारतामध्ये
एक नंबर राहील असा आमचा प्रयत्न आहे. जिल्हा आमचा नेहमीच आघाडीवर राहण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. असाच महाराष्ट्र राज्यसुद्धा भारत स्काउट अँड गाईड्स हे राज्य संस्थासुद्धा अग्रेसर या स्काउट गाईडमध्ये भारतामध्ये राहील अशी मला खात्री आहे. धन्यवाद.